एकाच कुटुंबातल्या चौघांच्या मृत्यू प्रकरणामध्ये मोठा सस्पेन्स समोर आलाय। डोकाडिया कुटुंबानं खाल्लेल्या कलिंगडामध्ये विष मिसळल्याचा संशय तज्ञांचा आहे। डोकाडिया कुटुंबाच्या कलिंगडामध्ये विष कोणी मिसळलं? डोकाडिया कुटुंबाची हत्या की आत्महत्या असे अनेक सवाल त्यावरून उपस्थित होत आहेत। कलिंगडाला लाल रंग यावा म्हणून वापरण्यात येणारं कृत्रिम रसायन कलिंगडामध्ये आढळलेलं नाही असं एफडीए कडनं सांगण्यात आलंय। तर कलिंगडात मॉर्फिन सदृश्य पदार्थ मिसळण्यात आल्याचा तज्ञांना संशय आहे। तर डोकाडिया कुटुंबानं खाल्लेल्या कलिंगडामध्ये विष मिसळल्याचा संशय तज्ञांना आहे। डोकाडिया कुटुंबानं खाल्लेल्या कलिंगडामध्ये विष कोणी मिसळलं? त्यांची हत्या की आत्महत्या हा मोठा सवाल। डोकाडिया कुटुंबानं खाल्लेल्या कलिंगडात मॉर्फिन मिसळण्यात आलं होतं का असा देखील सवाल। तर कलिंगडाला लाल रंग येण्यासाठी वापरण्यात येणारं रसायन हे कलिंगडामध्ये आढळलेलं नाही असा अहवाल एफडीए कडनं आलाय। डोकाडिया कुटुंबियाच्या घरातनं जप्त करण्यात आलेल्या इतर खाद्य नमुन्यांमध्ये सुद्धा भेसळ आढळलेली नाही असं एफडीए कडनं सांगण्यात आलंय। पोस्टमॉर्टम दरम्यान मृतांच्या शरीरातले अवयव हिरव्या रंगाचे पडले होते। त्यामुळे फॉरेन्सिक अहवालानंतरच मृत्यूमागचं खरं कारण स्पष्ट होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, आता जो काही तपास होतो या संदर्भातला काय काय गोष्टी समोर येत आहेत? श्वेता, आपण पाहतो की सोमवारी ही घटना घडली होती आणि सोमवारी घटना घडल्यानंतर सर्वांचा संशय जो आहे तो कलिंगडावरती होता। कलिंगडाच्या मार्फत विषबाधा झाली अशा प्रकारचा संशय जो आहे तो सर्वांना येत होता। परंतु एफडीएच्या प्राथमिक अहवालाच्या नुसार कलिंगडाला पिकवण्यासाठी किंवा लाल रंग येण्यासाठी कोणतंही रसायन वापरलं नव्हतं अशी माहिती जी आहे ते माहिती समोर येते। मात्र जे फॉरेन्सिक रिपोर्ट आले होते त्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये जे मृत 4 व्यक्ती होते या 4 व्यक्तींचे मेंदू, आतडे आणि इतर अवयव जे आहे ते हिरवट पडले असल्याचा प्राथमिक अहवाल जो आहे तो प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे। त्याच्यामुळे कुठेतरी या कुटुंबाचे कोणीतरी विषबाधा केल्याचा संशय जो आहे तो संशय अधिक बळावत आहे। मात्र कलिंगडाला कोणताही रंग येण्यासाठी लाल रंग येण्यासाठी कोणतंही रसायन वापरलं नव्हतं अशी देखील एफडीएच्या अहवालातून स्पष्ट झालेलं आहे। मात्र डोकाडिया कुटुंबातील 4 सदस्यांचा जो मृत्यू झाला यांची नक्की आत्महत्या की हत्या याविषयी आता अधिक संशय बळावतोय, कारण की सर्वांचा संशय जो आहे तो कलिंगडातून विषबाधा झाली अशा प्रकारचा संशय येत होता। परंतु कलिंगडाला कोणताही कृत्रिम रंग आणण्यासाठी कोणतंही रसायन जे आहे ते वापरलं नव्हतं असा अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे। मात्र फॉरेन्सिक रिपोर्टचा अंतिम अहवाल आल्यानंतर नक्की कशा पद्धतीने यांचा मृत्यू झाला, काय नक्की विषबाधा झाली याविषयीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच जे आहे ते संपूर्ण स्पष्ट होईल। मात्र आता अधिकाधिक संशय जो आहे तो संशय बळावतोय, कारण की एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर कलिंगडावरती मोठ्या प्रमाणात संशय व्यक्त केला जात होता। मात्र आता इथून पुढे पोलिसांचा तपास त्यासोबतच अन्न व प्रशासन विभागाचा तपास कशा पद्धतीने सुरू राहतो। बिलकुल निवृत्ती, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर यानंतर देखील काय काय यातल्या गोष्टी समोर येत आहेत याकडे देखील आपलं लक्ष असेलच।